आणि आपण पाहताय खास रिपोर्ट। 4 महिन्यांपूर्वी दिल्ली बॉम्बस्फोटाने हादरली आणि अशाच प्रकारे पुन्हा एकदा राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला गेला होता। पण वेळीच सुरक्षा यंत्रणांना याची माहिती मिळाली आणि हा कट उधळला गेला। यात पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधून काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार यात काही घुसखोर बांगलादेशींचाही समावेश होता। काय होता हा प्लॅन, कुणाकुणाचा सहभाग होता, पाहूया। दहशतवादी हल्ल्याचा सर्वात मोठा कट उधळला। पाकिस्तान कनेक्शन, बांगलादेशात प्लॅनिंग। धार्मिक स्थळ निशाण्यावर, 8 जणांवर जबाबदारी। 4 महिन्यांपूर्वी दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या जखमा अजूनही ओल्या आहेत आणि अशातच देशात पुन्हा एकदा होणारा दहशतवादी कट सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावलाय। हा दहशतवादी हल्ला देखील राजधानी दिल्लीवरच करण्याचा कट रचला होता। मात्र दिल्ली पोलिसांच्या स्पेशल ब्रांचने केलेल्या कारवाईने दहशतवाद्यांचा हा कट उधळलाय। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल ब्रांचने तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधून 8 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। हे सगळे आरोपी पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISI आणि बांगलादेशमधील दहशतवादी संघटनांच्या इशाऱ्यावर काम करत होते। अटक करण्यात आलेल्यांमध्ये बांगलादेशी नागरिकांचाही समावेश आहे। त्यांच्याकडून 8 मोबाईल फोन आणि 16 सिम कार्ड जप्त करण्यात आलेत। मिजानुर रहमान, मोहम्मद शबत, उमर मोहम्मद लितान, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद उज्जल अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत। Total 8 persons have been arrested in this case. Of the 8 persons, 7 are from Bangladeshi nationals. Arrest of initial 2 persons was done on 15th. Their role has emerged is that on 7th of February, anti-national posters were affixed on metro pillars near Kashmiri Gate area. Acting quickly and swiftly on this information, Delhi Police Metro Unit identified the persons who had affixed the posters and traced their route, and so they came to this conclusion that these people had come from West Bengal, Kolkata, and they had gone back to Calcutta. 8 फेब्रुवारीला दिल्लीच्या विविध भागात आणि मेट्रोमध्ये भडकाऊ पोस्टर्स लावली गेली होती, ज्यात फ्री काश्मीर सारख्या घोषणा दिल्या होत्या। या पोस्टरचा तपास सुरू केल्यानंतरच दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला। Swiftly, and they went to Calcutta and arrested these 2 persons with the help of local police. The initial 2 arrests was of Umar Farooq, who is a resident of Malda, and second arrest was of Robil Islam, who is a resident of Bangladesh. From their arrest, it emerged that they were being handled by a person by the name Shabbir Ahmad Loan. Shabbir Ahmad Loan is a convicted terrorist of Delhi Police Special Cell case of 2007, wherein he was arrested with AK-47 and hand grenades. Not just that, he had accomplished or he had completed terror training when he was arrested. Of 2 kinds, Dorai-Am and Dorai-Khas, basic and advanced training which was conducted in Pakistan. He had come to do some Fidaiin action when he was caught in 2007. पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती नुकतीच समोर आली होती। गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याचा त्यांचा डाव होता। गुप्तचर यंत्रणांच्या मते लष्कर-ए-तोयबा भारताच्या मोठ्या शहरांमध्ये IED स्फोट घडवून आणण्याचा कट रचतीये। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जुन्या दिल्लीतील लाल किल्ला आणि चांदनी चौक परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती। अटक केलेले दहशतवादी 8ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाशी जोडल्याची माहिती समोर येतेय। त्यांचा हँडलर हा काश्मीरचा रहिवासी आहे, जो सध्या बांगलादेशातून कार्यरत आहे। हँडलरला पाकिस्तानात दहशतवादी प्रशिक्षण मिळाल्याची माहिती आहे। दिल्लीसह अनेक शहरांची हेरगिरी करणारे मोबाईल फोन व्हिडिओ जप्त केले गेलेत। Subsequently, they were also tasked to hire an accommodation on rent, which could be used as a hideout. And 6 persons who are Bangladeshi nationals, they were roped in. Who were currently staying in Tamil Nadu. They were roped in to join them. Our team went to Tamil Nadu and arrested them as well. 8 नोव्हेंबर 2025 साली झालेल्या लाल किल्ल्याजवळील स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला होता। त्यावेळी देखील सुरक्षा यंत्रणांच्या खबरदारीने मोठा दहशतवादी हल्ला टळला। विशेष म्हणजे आता अटक केलेले दहशतवाद्यांचं बांगलादेश कनेक्शन समोर आलंय। त्यामुळे हे दहशतवादी मॉड्यूल देशात कुठवर पसरलंय याचा शोध घेण्याचं आव्हान सुरक्षा यंत्रणेसमोर असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।